हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त, मजेत असायलाच पाहिजे. मी प्रमिला, माझ्या फिट अँड फाईन या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत लाईफस्टाईल डिसीज बद्दल. लाईफस्टाईल म्हणजे आपण निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जातो. हे डिसीजेस पूर्वी होते का? तर नव्हते. त्याचं कारण म्हणजे पूर्वी लोक शेतीत काम करायचे. ते निसर्गाच्या नियमानुसार पहाटे लवकर उठायचे. दिवसभर शेतीत काम करून सकाळीच ते हेवी ब्रेकफास्ट घ्यायचे. रात्री अंधार पडला की त्यांची जेवणं आटोपून लवकर झोपायचे. त्यांना शेतात पिकलेला ताजा भाजीपाला, सीझनल फळं, सगळं ऑर्गॅनिक आणि अगदी फ्रेश मिळत होतं. दिवसभर शेतात कष्ट करून तो शेतकरी रात्री अंथरुणावर पडला की लगेच त्याला झोप लागत होती. त्यावेळेस आजार होते का? तर त्यांना कधी डॉक्टरकडे जायची वेळ नाही आली. निसर्गाच्या नियमानुसार छोटे मोठे आजार व्हायचे आणि ते आपोआप बरे व्हायचे. तेव्हा लोक खूप वर्ष जगत होते. आता या सर्व गोष्टींचा अभाव झाला आहे. जीवनशैलीतील बदलांमुळे विविध प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. या आजारांना लाईफस्टाईल आजार असे म्हणतात. ते का होतात? तर आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन काही चुकीच्या सवयी अंगीकारतो. जसे की रात्री उशिरा झोपणे, अनियमित खाणे, व्यायाम न करणे, स्ट्रेसफुल लाईफ, झोपेची कमी, मद्यपान, स्मोकिंग, जंक फूड, प्रोसेस फूड, ओव्हर इटिंग यासारख्या गोष्टींमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. यातील प्रामुख्याने आढळणारे आजार म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे हृदयरोग, शारीरिक श्रमाचे कमी प्रमाण, सतत एका जागेवर जास्त वेळ बसणे, कॉम्प्युटरच्या आधुनिक युगात कामासाठी तासनतास लॅपटॉप समोर बसणे, प्रोसेस फूड खाणे, जेवणात जास्त मीठ खाणे यामुळे हृदयविकाराचे प्रमाण जास्त वाढले आहे. हृदयविकाराच्या आजारात प्रामुख्याने छातीत छोट्या छोट्या कळा येऊन दुखणे, छातीत जडपणा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, जिने चढताना श्वास फुलून येणे, जेवणानंतर घशात सतत जळजळ होणे, सतत ऍसिडिटी होणे, जेवल्यानंतर अचानक छातीतून जोरजोरात कळा येणे, डाव्या हातातून कळा येणे आणि कोणतेही त्रास श्रम न करता अचानक खूप घाम येणे ही काही लक्षणे दिसून येतात. दुसरं म्हणजे मधुमेह. टाईप 2 डायबिटीज हा जीवनशैलीतील बदलांमुळे उद्भवतो. नियमित व्यायामाचा अभाव, अस्वास्थ्यकर आहार, सतत खाणे, स्थूलता यामुळे टाईप 2 प्रकारचा मधुमेह होतो. जेवणानंतर जे पण आपण एक्सेस खातो त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. याच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने चक्कर येणे, डोके दुखणे, घाम फुटणे, हातापायाला मुंग्या येणे, सारखी तहान लागणे, सारखी भूक लागणे, फ्रिक्वेंट युरिनेशन, फटीग म्हणजे थकवा जाणवणे हे आढळतात. पुढचं स्थूलता. जास्त प्रमाणात कॅलरी सेवन करणे, कमी शारीरिक श्रम, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं आणि मग हृदयरोग, मधुमेह, सांधेदुखी या आजारांना आपण बळी पडतो. डिप्रेशन आणि स्ट्रेस. रात्री उशिरा झोपणं, त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि जीवनातील ताणतणाव, मानसिक ताणतणाव यामुळे लोकांमध्ये विषण्णता वाढत चालली आहे. याचा परिणाम केवळ मानसिक आरोग्यावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही होतो. पुढचं म्हणजे रेस्पिरेटरी डिसीज. धूम्रपान आणि वायू प्रदूषणामुळे श्वसन संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या हवेचा अभाव यामुळे अस्थमा आणि COPD
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज यासारख्या आजारांना बहुतांश लोक बळी पडत आहेत. आता लाईफस्टाईल आजारांना कसे बरं टाळायचे? पहिलं म्हणजे नियमित व्यायाम. दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करणे हे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि स्थूलता टाळता येऊ शकते. दुसरं म्हणजे संतुलित आहार. आपल्या रोजच्या आहारात फळे, पालेभाज्या, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, संपूर्ण धान्य आणि प्रथिने असावी. आपल्या आहारात जास्त प्रमाणात साखर, तेल, तूप आणि सोडियम म्हणजे मीठ टाळणे आवश्यक आहे. प्रोसेस आणि जंक फूड आपण अवॉइड करायला पाहिजे. पुढचं म्हणजे पर्याप्त मात्रेत झोप. दररोज किमान 7 ते 9 तासांची झोप आपल्या आरोग्यासाठी महत्वाची आहे. लवकर निजे, लवकर उठे, तया सुख शांती, संपत्ती, आरोग्य लाभेल. हे संतांनी म्हटले आहे. ते अगदी योग्यच आहे ना. शांत आणि पर्याप्त झोप मिळाली की मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगले राहते. तणाव कमी करणे. योग, ध्यान धारणा, मेडिटेशन यासारख्या उपायांनी तणाव कमी करता येतो. आपल्या आवडीचे छंद जोपासूयात. त्यामुळे मानसिक, शारीरिक ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. आपण तणाव कमी करू शकलो तर 50% आजार नक्कीच कमी करू शकतो. विषारी पदार्थांचा वापर टाळा. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान, अति प्रमाणात चहा कॉफीचे सेवन, थंड पेय पिणे, प्रोसेस आणि जंक फूड यांचा वापर टाळणे आवश्यक आहे. हे पदार्थ शरीराला हानी पोहोचवतात आणि विविध आजारांचे कारण बनू शकतात. लाईफस्टाईल आजारांची वाढती संख्या ही जागतिक समस्या बनत चालली आहे. आज तरुण पिढीमध्ये हृदयरोग आणि मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे, तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. योग्य जीवनशैलीचे पालन करून आणि चांगल्या सवयी अंगीकारून आपण हे आजार टाळू शकतो. शारीरिक श्रम, संतुलित आहार, तणाव कमी करणे आणि विषारी पदार्थांचा वापर टाळणे हे यावर प्रमुख उपाय आहेत. लाईफस्टाईल आजारांना टाळण्यासाठी व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. चला तर मग आजपासून आपण प्रयत्न करूयात. चांगल्या सवयी आपण स्वतः आणि आपल्या फॅमिलीतील सर्वजण फॉलो करूयात आणि निरोगी आयुष्य जगूयात. थँक्यू. माहिती अर्थपूर्ण वाटली तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा पुढील आठवड्यात अशाच काही आरोग्यदायी टिप्स घेऊन. धन्यवाद. बेतात खाऊया, निरोगी राहूया, स्वस्थ राहा, मस्त राहा. थँक्यू.